नमस्कार, माझं नाव मनीष कट्टी, कस्तुरी टूर्स अँड ट्रॅव्हल्स. मी 2007 पासून कस्तुरी टूर्स अँड ट्रॅव्हल्स हँडल करतो आहे. आमची स्पेशलिटी आहे कोल्हापूर दर्शन, कोकण दर्शन आणि गोवा. बेसिकली सगळीजणं महाराष्ट्रातली बाहेरचं जग दाखवतात, पण माझी स्पेशलिटी आहे कोल्हापूर, कोकण आणि गोवा. तुम्हाला जर काही कोल्हापुरातल्या खास गोष्टी बघायच्या असतील तर कोल्हापूरमध्ये तुम्ही 2-3 दिवस अगदी आरामात काढू शकता. जसं की कणेरी मठ आहे, पन्हाळ्याचा किल्ला आहे, पन्हाळ्याच्या किल्ल्यावरती आता नवीन झालेलं 13D थिएटर आहे, त्यानंतर न्यू पॅलेसचं म्युझियम आहे, रंकाळा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमची करवीर निवासिनी अंबाबाई आहे. सो तुम्ही इथं 2 ते 3 दिवस अगदी व्यवस्थित करू शकता. त्याच्यानंतर कोल्हापुरातून बाहेर पडल्यानंतर कोकणामध्ये आपल्याला रत्नागिरी जिल्हा, आणखीन सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बघण्यासारखे बरेच म्हणजे कमीत कमी 3 नाईट्स तुम्ही राहू शकता. एवढे पॉईंट्स चांगले चांगले आहेत. मार्लेश्वर आहे, गणपतीपुळे आहे, रत्नागिरी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फार अनटच बीच जो आहे तो देवगडी बीच, सूर्यमंदिर जिथं आहे. भारतात 3 सूर्यमंदिर आहेत, त्यातलं एक सूर्यमंदिर तिथं आहे. विजयदुर्ग किल्ला, पाण्यातला सिंधुदुर्ग किल्ला, तोंडवळी बीच, मालवण, तारकर्ली, देवबाग आणि अगदी रेड्डीच्या गणपतीपर्यंत हे तुम्ही 3 दिवस 4 रात्री 3 रात्री 4 दिवसापर्यंत तुम्ही हे अगदी कम्फर्टेबली बघू शकता. तिथं सगळ्या प्रकारचे वॉटर स्पोर्ट्स अवेलेबल आहेत, जे की स्कूबा डायव्हिंग, पॅरासेलिंग, जेटस्की राईड, बनाना राईड, बंपर राईड, डॉल्फिन राईड. आणि अजून एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथं जे एक आयलंड आहे ते आहे तळाशील आणि तोंडवळीच्या संगमावरती. तिथं एक छोटंसं बेट आहे, तिथं शिंपल्याचं बेट म्हणून आम्ही त्याला म्हणतो. तिथं तुम्ही समुद्रामध्ये त्या बेटावरती उतरू शकता. तो नजराणा फार सुंदर आहे. तसंच आमच्या तोंडवळीजवळ एक खोतजुवा म्हणून एक बेट आहे, 30 एकरचं बेट आहे. तिथं आमचा होमस्टे आहे, तिथं तुम्ही आवर्जून येऊ शकता. तिथं तुम्हाला बोटीतूनच जावं लागतं, तिथं गाडी जात नाही. 30 एकराचं बेट आहे, 20-25 घरं आहेत. तिथं आमच्याकडे 4 ते 5 रूम, आणखीन एक छोटी डॉर्मेटरी आहे, ते तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. गोव्यात जर आलात तर गोव्यामध्ये बरेच अनटच बीचेस, आणखीन बरेचसे म्युझियम्स, आणखीन मंदिरं खूप बघण्यासारखी चांगली आहेत. तिथं पण कोकणातल्यासारखंच एक दिवार आयलंड म्हणून फार मोठं आयलंड आहे, चोडण आयलंड आहे, जिथं पक्षी अभयारण्य आहे, तिथं तुम्ही येऊ शकता. सो असे बरेच अनटच गोष्टी आहेत, त्या तुम्ही एक्सप्लोअर करू शकता 1 आठवड्यापर्यंत. कमीत कमी 2 दिवस, जास्तीत जास्त 7 दिवस. सो तुम्ही व्हिजिट करा. या कुठल्याही प्रकारची हेल्प लागली तर मी मनीष कट्टी आणि आता माझी मुलगी कस्तुरी कट्टी पण आता आहे. सो कधीही तुम्ही मला कॉल करू शकता. माझा नंबर आहे 9822674104. धन्यवाद.